माझं नाव मकरंद. मला इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, स्पेशल पर्पज मशीन असेल, प्रिंटेड सर्किट बोर्ड इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग मशीन, त्याच्यानंतर शीट मेटल ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स, त्याच्यानंतर CNC प्रिसिजन मशीन्स ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स, या सर्व इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी ॲश्युरन्स मॅनेजर आणि मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह असा एकंदरीत 21 वर्षांचा अनुभव आहे. या 21 वर्षांच्या अनुभवामध्ये मी बरेच वेळा कस्टमर्सचे ऑडिट्स, सर्टिफिकेशन बॉडीचे ऑडिट्स, गव्हर्नमेंटचे ऑडिट्स, थर्ड पार्टी इन्स्पेक्शन बॉडीचे ऑडिट्स, हे सर्व मी स्वतः फेस केलेले आहेत. त्याचं कंप्लायन्सवर काम केलेलं आहे प्रॅक्टिकली. सुरुवातीला माझ्या करिअरमध्ये मी क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून थोरोली काम केलेलं आहे. या सर्व एक्सपिरियन्सचा आजच्या तरुण पिढीला पुरेपूर फायदा व्हावा, या गाढा आणि अतिशय डीप एक्सपिरियन्सचा आजच्या तरुण पिढीला पुढच्या भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी फायदा व्हावा. आज जे तरुण काम करत असतील, शिक्षण घेत असतील, शिक्षण पूर्ण होऊन नोकरीच्या शोधात असतील, अशा सर्व तरुणांना या व्हिडिओमार्फत मी असे आवाहन करतो की आपण ही व्हिडिओ संपूर्ण बघावी आणि आत्ता सध्या 2025मध्ये ISO 9001 आणि 2015 हे जे इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन या संस्थेने काढलेलं हे जे स्टँडर्ड आहे, या स्टँडर्डचा उपयोग कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये नेमक्या कशा प्रकारे करतात, या स्टँडर्डचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये दिलेले क्लॉजेस काय असतात, या 10 क्लॉजेसचा अर्थ काय असतो, प्रत्येक क्लॉजचं विवरण काय आहे, विवेचन काय आहे, हे अत्यंत तपशीलवार पद्धतीने, एकदम डिटेल पद्धतीने आणि उदाहरणांदेखत लाईव्ह उदाहरणं, मला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे ज्वलंत उदाहरणं आम्ही डोळ्यांसमोर पाहिलेले आहेत माझ्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये, त्या उदाहरणांदाखल तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत संपूर्ण ज्ञान देण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. कुठल्याही प्रकारचं स्पेशल एडिटिंग माझ्याकडं या व्हिडिओमध्ये मी करणार नाही आहे. तरीही ही व्हिडिओ तुम्ही ISO 9001 2015 बेसिक ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा, हे माझं सर्व तरुणांना आव्हान आहे. या व्हिडिओमार्फत जर तुम्ही अभ्यास करून जर इंटरव्ह्यूला गेलात किंवा आपल्या दैनंदिन कामामध्ये त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न सुरू केलात तर तुम्ही नक्कीच ISOचे ज्ञानी होणार आणि ISO हा विषय तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. तरी ताबडतोब विषयाला सुरुवात करू, कुठलाही जास्त वेळ न वाया घालवता. ISO या शब्दाचा लॉंग फॉर्म असा असतो, इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. थोडं विचित्र आहे ना मित्रांनो, ISOचा लॉंग फॉर्म आहे IOS, पण आपण त्याला ISO म्हणतो. ते जर्मन पद्धती ह्या लोकांनी, हे बरेचसे देशांचे लोक, बरेचसे कॉन्टिनेंटलचे लोक या बॉडीवर आहेत, तज्ज्ञ आणि सायंटिस्ट म्हणून. जर्मनांचा प्रभाव म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिश आणि जर्मन हे लोक लॉंग फॉर्मप्रमाणे शब्दशः अर्थ काही उच्चारत नाही, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं असतं आणि लिहिताना ते वेगळं लिहितात. म्हणून ISOचं खरं प्रोनाऊन्सिएशन असं आहे की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन, म्हणजेच एक जागतिक संस्था की जी स्टँडर्डायझेशनवर काम करते, अशी ती एक जागतिक संस्था आहे. मग हे स्टँडर्डायझेशन नक्की काय आहे, स्टँडर्डायझेशन का लागतं, तर मुळात ISOची गरज का पडली. आता बघा, आपण एका कंपनीचं उदाहरण घेऊयात. एक कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲटलास म्हणा किंवा आणखीन एखादी वेगळी कंपनी म्हणा, ती सायकल बनवणारी कंपनी आहे आणि ती सायकल बनवणारी कंपनी वेगवेगळ्या 15 ते 20 देशांमधून सुटे भाग मागवते आणि हीच सायकल बनवणारी कंपनी आपल्या वेगवेगळ्या देशांमधील प्लॅन्टमध्ये हे सुटे भाग जुळवणी करून सायकल तयार करून वेगवेगळ्या अजून 35 देशांना ही सायकल ते विकतात, सेल्स करतात, डिस्पॅच करतात. तर या प्रकरणामध्ये हे स्टँडर्डायझेशन गरजेचं का आहे, तर आपण याविषयी आता सखोल माहिती घेऊयात. जर स्टँडर्डायझेशन नसेल तर काय होऊ शकतं. आता बघा, हा खूप मोठा पसारा आहे की वेगवेगळ्या 15 ते 20 देशांमधून सायकलचे सुटे भाग मागवणे, ते सायकलचे सुटे भाग वेगवेगळ्या 7 ते 10 देशांमध्ये जुळवणी करून सायकल तयार करणे आणि ही जुळवणी केलेली सायकल आणखीन 35 देशांमध्ये पुढे जाऊन विकणे. जर एवढं स्टँडर्डायझेशन नसेल तर ह्या कामामध्ये किती सुसूत्रपणाचा अभाव येईल, किती खेळखंडोबा होईल, किती प्रॉब्लेम निर्माण होतील, याची तुम्ही
शक्यतासुद्धा वर्णनसुद्धा करू शकत नाही, एवढा इथं खेळखंडोबा होऊ शकतो. म्हणून ऑर्गनायझेशनमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये जर स्टँडर्डायझेशन नसेल तर त्याचा वाईट परिणाम दुर्घटना, कॉस्ट वाया जाणे, वेस्टेज जास्त निर्माण होणे आणि वेळ जास्त वाया जाणे, कस्टमरचे हित न जोपासणे, कस्टमर तुटणे आणि शेवट धंद्यामध्ये, बिझनेसमध्ये अतोनात नुकसान झाल्यामुळे एम्प्लॉईची कसली प्रगती होत नाही, कामगारांची प्रगती होत नाही, कंपनीच्या डायरेक्टर बॉडी आणि कंपनीचे जे काही संस्थापक असतात त्यांची पण प्रगती होत नाही आणि असे बरेच उदाहरणं आहेत की शेवटी त्या कंपन्यांना टाळे ठोकले जाण्याची शक्यता असते. कारण या सायकलमध्ये, ज्याला आपण सप्लाय चेन सायकल म्हणतो, सप्लाय चेन म्हणजे ही एक अशी सायकल असते की ज्यामध्ये एक OEM म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर स्वतःची काहीतरी एक वस्तू की ज्या वस्तूला डायरेक्ट शोरूममध्ये, मार्केटमध्ये नेऊन विकता येते, अशी वस्तू तयार करून तो ती वस्तू वेगवेगळ्या चॅनल्समार्फत त्या शोरूममध्ये किंवा वेगवेगळ्या देशांच्या वेअरहाऊसमध्ये तो ती पोचवतो. आता ही ओरिजिनल इक्विपमेंट म्हणजे काय, तर याचं उदाहरण असं देता येईल की ओरिजिनल इक्विपमेंट ज्याला कुठल्याही प्रकारचं ॲक्सेसरीजशिवाय नंतर काहीही लावा लागत नाही, ती डायरेक्ट विकत घेता येते. त्याला कुठल्याही प्रकारचं आणखीन सेटिंग किंवा दुसरे काही पार्ट जोडणे याची कुठलीही प्रक्रिया करावं लागत नाही. उदाहरणार्थ कार, मोटरसायकल, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, TV, फ्रीज, फॅन, कूलर ही वेगवेगळी ओरिजिनल इक्विपमेंट आहेत. आता ही ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्या म्हणजेच कार, TV, रेफ्रिजरेटर, मोटरसायकल या सर्व कंपन्या बनवणाऱ्या म्हणजेच ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. आता हे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर स्वतःच्या वस्तूंचे सर्व सुटे भाग बनवू शकत नाही, कारण हे अतिशय कॉम्प्लेक्स, अतिशय क्रिटिकल अशी त्यांची आतली संरचना असते. वेगवेगळ्या डिझाईन्स आणि या डिझाईन्सप्रमाणे त्यांचे सुटे भाग तयार केले जातात आणि हे सुटे भाग, ही जी ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते ती सर्वात माहीर आणि ती सर्वात एक्सपर्ट नसते. म्हणून ही बाकी आपल्या सप्लायर्स निवडून वेगवेगळ्या लोकांकडून ही सुटे भाग वेगवेगळ्या सप्लायर्सकडून तयार करून घेतात आणि मग ती आपल्या कंपनीमध्ये त्याची जुळवणी करून ओरिजिनल इक्विपमेंट बनवतात आणि मग वेगवेगळ्या देशांमध्ये ते निर्यातीसाठी पाठवतात किंवा जिथे तयार केले त्याही देशामध्ये विकतात. तर ह्याला म्हणतात सप्लाय चेन. सप्लाय चेनमध्ये जर सिस्टीम नसेल, ISO 9001 2015 ही बेसिक सिस्टीम आणि त्याच्या पुढच्या आत्ता सध्या काही युगात आलेल्या नवीन सिस्टीम्स, तर किती खेळखंडोबा होऊ शकतो, किती वाईट प्रकार होऊ शकतात, किती वेस्टेज होऊ शकतं, किती प्रकारचे मोठे मोठे दुर्घटना होऊ शकतात, याची कल्पनाच न केलेली परवडली. म्हणून मी तुम्हाला असे आवाहन करत आहे की तुमच्याकडे ISO 9001 2015 हे वेबसाईटवरून डाउनलोड होता येण्याजोगे स्टँडर्ड डाउनलोड करून ठेवा आणि त्याची PDF कॉपी आपल्याकडे प्रिंट करून व्यवस्थित A4 पेपर साईजमध्ये तयार असू द्या. मी त्या क्लॉथ्समध्ये वेगवेगळे तुम्हाला क्लॉथ्समार्फत डिटेल माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी मित्रांनो, माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत जे काही प्रश्न आले, जे काही तुम्हाला शंका असतील, जे काही तुम्हाला डाऊट्स असतील, जे काही तुम्हाला पुढचं शिकण्याचं जे तुमचं टार्गेट असेल, तुमच्या मनात आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या सध्याच्या कंपनीमधले प्रश्न असतील की जे सुटणारे नसतील किंवा त्याच्यावर तुमच्या कंपनीमध्ये दररोज वादविवाद, त्रागा, भांडणे किंवा मिटिंगा होत असतील आणि ते प्रश्न अजूनही सुटत नसतील, त्याच्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे रिजेक्शन, वेस्टेज, टाईम जाणे, रिसोर्सेसचा नाश होणे, या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही जर त्रस्त असाल तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर 9021802211 म्हणजेच 90 21 80 22 11 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला आपण प्रश्न विचारू शकता. तरी लक्षात ठेवा, हा व्हॉट्सअप फक्त क्रमांक आहे, कुठल्याही कॉलसाठी हा क्रमांक नाही आहे. आपण आपला प्रश्न एकदा सिंपल शब्दामध्ये, आपण आपले नाव, आपल्या कंपनीचे नाव, आपले जमलेच तर आपले वय आणि आपला त्या कंपनीतील हुद्दा, आपण कुठल्या हुद्द्यावर काम करत आहात, फॉर एक्झाम्पल क्वालिटी मॅनेजर, क्वालिटी इन्स्पेक्टर, प्रोडक्शन मॅनेजर, प्रोडक्शन इन्चार्ज, स्टोअर सुपरवायझर, परचेस मॅनेजर,
या कुठल्या हुद्द्यावर आपण काम करत आहात तो हुद्दा असे लिहून मला आपला प्रश्न थोडक्यात टाकावा. मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आटोकाट नक्कीच प्रयत्न करेल आणि लाईव्ह उदाहरणामध्ये त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला समजून सांगेल. तरीही जर माझ्या या ISO 9001:2015 या बेसिक स्टँडर्डच्या व्हिडिओसाठी आपल्याला जर पुढच्या आणखीन सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तरी माझ्या आत्ता सांगितलेल्या मोबाईल क्रमांकावर आपण आपला मेसेज पाठवावा की पुढच्या व्हिडिओसाठी आपणास कसे सबस्क्राईब करावे लागेल. तरी कुठल्याही स्पेशल प्रकारचे एडिटिंग न करता जीवनातील लाईव्ह एक्सपिरियन्स मी आपल्याला माझ्या या पुढील व्हिडिओद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उदाहरणादाखत एक छोटेसे मेंटेनन्स विभागातले एक चांगले आणि मला खूप अभ्यास केलेले, मला नेहमी जाणवणारे, प्रत्येक कंपनीमध्ये मला जाणवणारे असे एक छोटेसे उदाहरण मी तुम्हाला देत आहे. मी तुम्हाला क्लॉथचा नंबर सांगत नाही, पण मी तुम्हाला त्या विभागामध्ये होणाऱ्या गोष्टींची धमाल सांगतो. जनरली कंपनीमध्ये कुठल्याही उत्पादन करण्यासाठी मशिनरी, माणूस, मटेरियल, एन्व्हायरमेंट आणि अशा सर्व गोष्टी इनपुट म्हणून लागत असतात. तर या प्रोसेसमध्ये इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट या प्रणालीद्वारे रॉ मटेरियलचे इनपुट घेऊन आपण रॉ मटेरियल किंवा WIP म्हणजे वर्क इन प्रोसेस, सेमी फिनिश्ड पार्ट्स, सेमी फिनिश्ड गुड्स असे आपण माल घेऊन, कच्चा माल किंवा सेमी फिनिश्ड गुड्स असं घेऊन आपण काहीतरी प्रोसेस करतो. त्या प्रोसेस केल्यानंतर आपण त्याला काहीतरी चेक पॉईंट्स टाकतो. ते चेक पॉईंट्समध्ये आपण जर समाधानी असेल तर आपण ते पुढच्या स्टेजला देतो किंवा त्या चेक पॉईंटमध्ये आपण जर समाधानी नसेल तर आपण त्याला जे काही करेक्शन करून मागं परत फीडबॅक देतो आणि तो माल परत मागे पाठवतो. याप्रमाणे हे चक्र चालू असते. याला म्हणतात एक प्रोसेसमध्ये एक सिंपल प्रोसेस. तर हा जो प्रोसेस अप्रोच आहे तो ISO 9001:2015 मध्ये वापरला गेलेला आहे. प्रोसेस अप्रोच हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे PDCA प्लॅन डू चेक ॲक्ट. ISOचे सर्व 10च्या 10 क्लॉजेस हे PDCAमध्ये 4 गोष्टींमध्ये विभागले गेलेले आहेत. तरीही मी तुम्हाला मेंटेनन्सचे उदाहरण कुठलाही वेळ न वाया घालवता समजून सांगतो. जनरली कंपन्यांमध्ये खूप मशिनरी लागत असतात. या मशिनरींना आपण किंवा कंपनीचे डायरेक्टर लोक आपण वापरण्यासाठी त्याचा एक प्लॅन बनवत असतो. त्या प्लॅनप्रमाणे त्या मशिनरीला देखभालही करावी लागणार. जर नसती मशीन मी 12 महिने 24 काळ नुसती वापरतच राहिलो तर त्याच्यात बिघाड नक्कीच होणार, बरोबर. आपले घरचे कूलर, TV, मिक्सर, फॅन, गाडी, कार या सर्व वस्तू आपण वापरत असताना त्याला आपण गॅरेजमध्ये आणि फिटरला दाखवतोच की नाही, बरोबर. त्याच्यात खराबी होतीच की नाही, बरोबर ना. मग त्याचप्रमाणे कंपनीतल्या मशीनलाही दुरुस्ती देखभालीची गरज असते. ती एका विशिष्ट कालावधीनंतर करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा प्लॅन बनवला जातो. त्याला म्हणतात कंपनीमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्लॅन. या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्लॅनमध्ये जनरली या कंपनीचे बघून कन्सल्टंटने सांगितले म्हणून किंवा मागचा डाटा आहे म्हणून किंवा मित्राने सांगितले म्हणून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणून आंधळेपणाने तो प्लॅन बनवला जातो. तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो. एक ABCD नावाची कंपनी आहे. त्याच्यामध्ये 50 मशीन आहेत आणि मेंटेनन्स विभागाला 10 माणसे काम करत आहेत. 3 शिफ्टमध्ये 10 माणसे, जनरली 3 माणसे एका शिफ्टमध्ये. तर हे जनरली 10 माणसे 50 मशीन कशा मेंटेन करणार? तर त्यांनी काय केलं की त्यांनी कन्सल्टंटने सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांचं जुनं काहीतरी कोणत्या तरी मित्राने सांगितलेल्या आयडियाप्रमाणे किंवा कस्टमरने सांगितलं, ऑडिटमध्ये NC दिली म्हणून त्यांनी मशीनचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्लॅन बनवला. त्यांनी 12 महिन्यात 50 मशीन विभागणी केली. आता जनरली 12 महिन्यात जर 50 मशीनची विभागणी केली तर 50/12 जनरली मला एका महिन्यात 4 किंवा 5 मशीन यायला पाहिजेत. आता विचार करा मित्रांनो, हा आंधळेपणाने बनवलेला मेंटेनन्सचा प्लॅन. माणसे किती कंपनीमध्ये? माणसे एका शिफ्टला 3. कंपनी चालते 24 तास. कंपनीला साप्ताहिक एक सुट्टी असते. त्या साप्ताहिक सुट्टीमध्ये मेंटेनन्सची माणसं येऊन काम करतात आणि त्यांची साप्ताहिक सुट्टी वेगळ्या दिवशी ॲडजस्ट करतात. तर अशी 10 माणसे कंपनीमध्ये काम करत आहेत आणि त्यांनी मेंटेनन्सचा प्लॅन बनवला. एका महिन्यात 4 मशीन. एका महिन्यात त्यांना 4 मशीनचा दुरुस्ती देखभाल करायची आहे. खोलणे, युजर मॅन्युअलप्रमाणे पॉईंट चेक करणे, नवीन काही ग्रीसिंग, ऑइलिंग करणे, घाण साफ करणे, ऑइलिंग करणे, स्वच्छता करणे आणि त्याचं सगळं फंक्शनिंग चेक करणे, जे काही सर्व त्या युजर मॅन्युअलमध्ये सांगितल्याप्रमाणे. पण यामध्ये काय होतं मित्रांनो, त्यांची खूप फजिती निर्माण होते. फजिती उडते कशासाठी की ते आपल्या मशीनचा हिस्टॉरिकल डाटा
ती मशीन कुठे आणलेली आहे, कधी आणलेली आहे, त्या मशीनचा पूर्वीचे डिफेक्ट्स काय आहे, ती नवीन आणलेली आहे की सेकंड हँड आणलेली आहे, ती आपल्या एखाद्या कन्सल्टंट किंवा सप्लायरकडनं आणलेली आहे किंवा ती थर्ड पार्टीकडनं आणलेली आहे, ती देशातच बनवलेली आहे की परदेशी मशीन आहे, याचा कुठलाही विचार न करता आंधळेपणाने मेंटेनन्स प्रिव्हेंटिव्हचा प्लॅन बनवला जातो. याच्यामध्ये काय फजिती होती मित्रांनो, जर ती मशीन सेकंड हँड असेल तर तिचा कुठलाही पूर्वीचा डाटा घेतलेला नसेल तर ह्यामध्ये इतकी मोठी फजिती उडते की ती मशीन वारंवार बंद पडते, वारंवार त्रास देते आणि मग हे 3 माणसं शिपमध्ये जे काम करत असतात त्यांना बाबा मी रोजचं काम करू की ते मशीनला जुनी जी मशीन तिथं मला सारखं तिचं ब्रेकडाऊन पडतोय त्याच्याकडे मी धावपळ करू, काय करावं तेच कळत नाही. आणि मग काय होतं, प्रोडक्शन आणि मेंटेनन्सची भांडणं तिथं निर्माण होतात मित्रांनो, वादावादी निर्माण होते आणि ही वादावादी जाते डायरेक्ट कंपनीच्या डायरेक्टर लोकांकडे, कंपनीच्या ओनर्सकडे. आणि ह्या भांडणाचे स्वरूप असे होते की मेंटेनन्सला दोषी धरवून मेंटेनन्स काम करत नाही आहे असा एक त्यामधून निष्कर्ष काही लोक पुढे आणतात किंवा ऑटोमॅटिकली तो निष्कर्ष समोर येतात आणि डायरेक्टर लोक तो खरा मानून मेंटेनन्स विभागातले लोक त्यामध्ये विस्थापित होतात. एखादा माणूस वैतागून खूप जास्त काम अंगावर पडल्यामुळे नोकरी सोडून जातो किंवा ते डिपार्टमेंटमध्ये ॲब्सेंटिझमचं प्रमाण वाढतं.